नमस्कार, मी माधवी महाजन. सर्वप्रथम आपणा सर्वांना श्री समर्थ वाणी ह्या चॅनलतर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. आजच्या या चिंतनातनं सद्गुरू या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत आणि या माध्यमातनं सद्गुरू ही संकल्पना काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हो, सगळ्यांना सांगण्याची गोष्ट विशेष म्हणजे ही की ज्यांच्या स्वरचित रचना आपल्याला आवडतात ते श्रीयुत अभिषेक खंडाळकर यांची सद्गुरूविषयीची अत्यंत भावपूर्ण अशी रचना आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्थातच आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट जीवा मजला सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी समर्थांच्या शब्दातच सद्गुरूंचा जय जयकार करूया. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. विश्वाला भरून उरणारा, विश्वाचं मूळ, सर्वोत्तम पुरुष, मोक्षाची विजय पताका आणि दिनांचा मित्र अशा या सद्गुरूंचा जय जयकार करून आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आज गुरुपौर्णिमेच्या या मंगलदिनी आपल्या जीवनात सद्गुरूंचं स्थान काय आहे, त्यांचं महत्त्व काय आहे आणि आपण त्यांच्या प्रती काय कृतज्ञता व्यक्त करू शकतो या सगळ्यावर थोडंसं चिंतन करूया. भारतीय संस्कृतीमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपण ज्या व्यक्तीमुळे घडतो, शिकतो, उगमाकडे वळतो अशा गुरूंच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याचा हा दिवस आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की आषाढ महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं आणि त्या दिवशी ही साजरी केली जाते. या दिवसाला व्यासपौर्णिमा असं का म्हणतात तर याच दिवशी आदी गुरु महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. त्यांचा विशेष हा की त्यांनी स्पर्श केला नाही असा एकही विषय नाही. त्यांनी 4 वेदांचं विभाजन केलं, महाभारतासारख्या विशाल ग्रंथाची रचना केली, 18 पुराणं लिहिली. भारतीय ज्ञान परंपरेला शिस्तबद्ध स्वरूप देणारे ते पहिले गुरु होते आणि त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. थोडक्यात हा शुभ दिवस गुरूंच्या स्मृतीचा असल्याने गुरुपौर्णिमा म्हणून गौरवला जातो. तुम्हाला माहिती आहे, चंद्र आणि गुरुपौर्णिमा यामध्ये एक आध्यात्मिक नाते. या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे अर्थातच आकाशातला चंद्र पूर्ण तेजाने झळकत असतो. चंद्र हा आपल्या मनाची देवता आहे. आपलं मन चंद्रासारखं चंचल सतत बदलत असतं, पण योग्य गुरुच्या सहवासाने शांत, नितळ आणि तेजस्वी होतं. अमावस्येनंतर चंद्र जसजसा आपल्या पूर्णत्वाकडे वाटचाल करतो तसं आपलं मनही गुरुकृपेमुळे अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अशुद्धतेतून शुद्धतेकडे जातं. चंद्र जसा तेज देतो तसा गुरु अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मतेज देतो. तसा विचार केला तर पौर्णिमेचा चंद्र क्षणिक असतो, पण गुरूंच्या ज्ञानाचं तेज मात्र शाश्वत असतं. अशा या महान तेजस्वी तसंच त्यांच्या संपर्कात येणाऱ्याचं जीवन
अंतर्बाह्य उजळवून टाकणाऱ्या गुरूंचं दिव्य स्मरण म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये जीवाला नरदेह प्राप्त झाल्यानंतर स्वतःचा उद्धार करून घ्यावा असं सांगितलं. कारण हा एकमेव जन्म आहे ज्यामध्ये आत्मोद्धार करून घेणं शक्य आहे. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतं तेव्हा जीवाला नरदेह प्राप्त होतो. या देहाच्या माध्यमातनं मनुष्य प्राणी स्वतःची उन्नती करून घेऊ शकतो. म्हणूनच संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये नरदेहाचं महात्म्य वर्णन केले. आता हा उद्धार करून घ्यायचा म्हणजे काय, तर नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. आणि ही ज्ञानप्राप्ती केवळ नरदेहाच्या माध्यमातूनच शक्य आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला प्राप्त झालेला नरदेह म्हणजे एक घबाड आहे असं म्हटलंय. समर्थ काय म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो येथे अपूर्वता पाहो, जो जो केजे परमार्थ लाहो, तो तो पवे सिद्धिती श्रीराम. या शब्दात समर्थांनी नरदेहाचा गौरव केलाय. परंतु केवळ नरदेह प्राप्त झाला म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती सहज प्राप्त होते का हो? तर ते इतकं सहज साध्य नाही. त्यासाठी कठोर परिश्रम आणि योग्य दिशा देणारा मार्गदर्शक आवश्यक आहे. मग हा मार्गदर्शक कोण, तर परब्रह्माचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर ते केवळ सद्गुरु कृपेमुळेच शक्य आहे. सद्गुरूच जीवाला अज्ञान तिमिरापासून ज्ञान प्रकाशाकडे घेऊन जातात. म्हणूनच सद्गुरूंचा महिमा संतांनी भरभरून वर्णन केलाय. जन्माला आल्यानंतर आपले पहिले गुरु कोण, तर आपले आई वडील. आपल्या जीवनाच्या पहिल्या पायरीवरचे गुरु आपले आई वडील आपल्याला जगण्याची पहिली ओळख करून देतात. ते केवळ चालायला बोलायला शिकवत नाहीत, तर एक उत्तम माणूस कसं व्हायचं हे त्यांच्या जगण्यातनं शिकवतात. आई वडील हे पहिले गुरु जे आपल्याला जन्मासोबत जीवन जगण्याचं ज्ञानही देतात. जीवनाचा पाया पक्का करणारे आई वडील पहिला गुरु आणि सदाचाराचं महत्त्व पटवून देऊन आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाणारे सद्गुरू हे अंतिम गुरु. हा एक सुंदर प्रवास आहे. पण हे सद्गुरू म्हणजे नेमके कोण? आम्ही शाळेत जातो, तिथे आम्हाला जे शिक्षक शिकवतात ते सद्गुरू होतात का? किंवा अनेक विद्या शिकवणारे गुरु भेटतात, त्यांना सद्गुरू म्हणायचं का? तसं पाहायला गेलं तर सद्गुरू, गुरु आणि शिक्षक हे तीनही शब्द एकमेकांशी संबंधित वाटतात. पण यामध्ये सूक्ष्म आणि खोल भेद आहे आणि हा भेद थोडासा समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता शिक्षक हा एखाद्या विषयाचं ज्ञान देणारा असतो. म्हणजे गणित, विज्ञान, कला अशा विविध विषयांचं ज्ञान तो आपल्याला देतो. एखादा विषय शिकवणारा अशी त्याची भूमिका असते. ज्याच्याकडून विद्यार्थ्याला बौद्धिक शिक्षण प्राप्त होत असतं. शाळा, कॉलेज किंवा कोचिंग क्लासेस यामध्ये शिक्षक कार्यरत असतात. त्यांची भूमिका त्या विषयापुरतीच मर्यादित असते. थोडक्यात बुद्धीला घडवतो तो शिक्षक. गुरु हे जीवनाला दिशा देणारे असतात. त्यांच्या सहवासात उत्तम व्यक्तिमत्व विकास होतो, उत्तम चारित्र्य घडलं जातं. गुरुचं ध्येय शिष्याचं संपूर्ण आयुष्य उज्ज्वल करण्याकडे असतं. केवळ फक्त पुस्तकापुरतंच त्यांचं ज्ञान मर्यादित नसतं. गुरु जीवनाचं तत्व शिकवतो. जसं संयम, विवेक, साधना, सेवा. गुरु हा मन, वर्तन आणि जीवन घडवतो. दत्त महाराजांचंच उदाहरण बघा ना. त्यांनी 24 गुरु केले. प्रत्येकाचा उत्तम गुण स्वीकारून त्यांनी त्यांना गुरु म्हणून स्वीकारलंय. पृथ्वीकडून शांती शिकले तर वायूकडून अलिप्तपणा, आकाशाकडून काय शिकले तर व्यापकता शिकले. इतकंच काय तर त्यांनी लोहाराला देखील गुरु मानलंय बरं का.
आणि त्याच्याकडून त्यांनी काय शिकलं तर एकाग्रता. हा लोहार आपल्या कामात इतका तल्लीन झाला होता की त्याला समोरून राजाची सवारी गेली तरी त्याला समजलं नाही. आता राजाची सवारी म्हणजे काही साधी नाही, ढोल ताशे अशी वाजत गाजत त्याची मिरवणूक गेली असणार. पण लोहाराला मात्र त्याचा पत्ता नाही. त्याची ही एकाग्रता पाहून दत्त महाराजांनी त्याला दंडवत घातलं आणि त्याला म्हणाले, धन्य आहे तुझी एकाग्रता. मी सेवा करत असताना किंवा कोणतंही काम करत असताना मलाही अशीच एकाग्रता लाभू दे. थोडक्यात माणसाने प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकत राहायला पाहिजे आणि स्वतःची प्रगती करून घ्यायला पाहिजे. असं हे जीवन घडवणारे गुरु. आता सद्गुरू म्हणजे काय ते पाहूया. ईश्वर आणि मानव यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे सद्गुरू. सद्गुरू म्हणजे असा गुरु जो फक्त मार्गच दाखवत नाही, तर शिष्याला स्वतःच्या आत्म्याशी जोडतो. त्यांच्या सहवासात शिष्याचं अंतःकरण पार बदलून जातं. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे गु म्हणजे अंधार, अज्ञानाचा अंधार. रु म्हणजे अज्ञानाचा नाश करणारा, अज्ञान दूर करणारा असा सद्गुरू असतो. सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप असतात. परब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्यांनी आपल्यासाठी सगुण रूपात येऊन सद्गुरू हा अवतार धारण केला हे लक्षात घ्या. त्यांची कृपा घडली तर शिष्याचं अंतःकरण पूर्णपणे बदलून जातं. मनाच्या स्थिरतेसाठी, निश्चित ध्येय गाठण्यासाठी सद्गुरू आवश्यक असतात. सद्गुरू हा आत्मा घडवतो आणि शिष्याला मुक्त करतो. थोडक्यात शिक्षक शिकवतो, गुरु घडवतो आणि सद्गुरू मुक्त करतो. या तिन्ही व्यक्ती आपल्या जीवनात महत्त्वाच्या असतात आणि योग्य वेळी त्यांची ओळख आणि आदर होणं हीच खरी गुरुपौर्णिमा आहे. सद्गुरूंचा महिमा अपार आहे. हा भवसागर सहज तरून जायचा असेल तर सद्गुरूं वाचून दुसरा पर्याय नाही. सत्य काय, असत्य काय, चांगलं आणि वाईट याची योग्य पारख, ग्राह्य काय, अग्राह्य काय याचं अचूक ज्ञान सद्गुरू आपल्याला प्राप्त करून देतात. आत्मसाक्षात्काराचं महत्त्व अनेकांनी जाणलं आणि यासाठी सद्गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व ओळखून सद्गुरूंची प्राप्ती करून घेऊन आपल्या जीवनाचं त्यांनी सार्थक करून घेतलं. भारतामध्ये अनेक ऋषीमुनी साधू संत होऊन गेले. परब्रह्म जाणून घेण्याचं गहन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अनेक शिष्य या मुनींकडे त्यांच्या आश्रमामध्ये वास्तव्य करीत असत. या ठिकाणी त्यांची सेवा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य साधना करून हे ज्ञान संपादन करून घेत असत हे शिष्य. आता प्रश्नोपनिषद बघितलं तर या उपनिषदामध्ये भारद्वाज, सुकेशा, गार्ग्य, सत्यकाम, शैव, सौर्य हे 6 ऋषी पिप्पलाद मुनींकडे परब्रह्माचं ज्ञान व्हावं म्हणून आले होते. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे प्रथम त्यांनी काय केलं तर त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं, त्याच्याबरोबर तप केलं. नंतर या सगळ्या शिष्यांनी मुनींना 6 प्रश्न विचारून ब्रह्माचं स्वरूप जाणून घेतलं. प्रश्नोपनिषदामध्ये 6 प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांच्या माध्यमातनं या शिष्यांनी ब्रह्म काय आहे हे जाणून घेतलं. पिप्पलादी मुनींनी देखील त्या 6 शिष्यांची पात्रता बघून आणि त्यांची जिज्ञासा पारखून मगच त्यांना हे ज्ञान प्राप्त करून दिलं. बघा, ही योग्यता देखील तपासली जात होती. परब्रह्म स्वरूप असलेल्या भगवंतांना सुद्धा परब्रह्म प्राप्तीसाठी नरदेहाच्या माध्यमातनं सद्गुरू करावा लागतो. याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. स्वतः पूर्णावतार असूनही सद्गुरूचं महत्त्व जाणणारे श्रीराम, त्यांचे गुरु महर्षी वसिष्ठ. दुसरे आहेत श्रीकृष्ण, महर्षी सांदीपनी हे त्यांचे गुरु होते. या गुरु शिष्यांच्या जोड्या आपण पाहतो आणि एक आदर्श आपल्यासमोर हे गुरु शिष्य ठेवून जातात. भौतिक जगामध्ये
व्यवहार करीत असताना सद्गुरू ओळखणं सहज शक्य नाही. पण पारमार्थिक क्षेत्रात असलेली दांभिकता, भोंदूगिरी लक्षात घेऊन समर्थांनी अशा लोकांवर आपल्या उपदेशातनं कोरडे ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात. सद्गुरू कसा नसावा, म्हणजे कसा असावापेक्षा आधी कसा नसावा हे बघा. त्यांनी सांगितलं काय? शिष्यासी न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे श्रीराम. गुरुत्वाचा बाजार मांडणाऱ्यांचे समर्थांनी वाभाडे काढलेत. त्यांनी गुरु कसा नसावा हे सांगताना काय सांगितलं? जे करामती दाखवेती, तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती, मोक्षदाते श्रीराम. मग सद्गुरू कसा असावा? समर्थांनी काय असू नये बरोबर काय असावं हे पण सांगितलंय. सद्गुरू कसा असावा याविषयी समर्थ रामदास स्वामींचा जर दासबोध ग्रंथ बघितला तर ह्या श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये याचं सविस्तर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. सद्गुरूंची लक्षणं स्पष्ट करताना समर्थ म्हणतात, बिघडले देव आणि भक्त, जीवशिवपणे द्वैत, तया देव भक्त एकांत, करीतो सद्गुरू श्रीराम. देव आणि भक्त यांची जो भेट घडवून आणतो तो सद्गुरू. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानाचा अंधार दूर करून जीवाशिवाचं मिलन घडवून आणणारे सद्गुरू. मायेच्या जाळ्यात अडकलेल्या जीवांना सद्गुरू अलगद सोडवतात. देहबुद्धीला प्राधान्य दिल्यामुळे जीव अर्थातच ममत्व ठेवून अनेक ठिकाणी गुंतून राहतो आणि शेवटी काय होतं तर दुःखी होतो. यातून त्याला बाहेर पडता येत नाही आणि अशा वेळेला सद्गुरू त्याच्या मदतीला धावतात आणि त्याला यातून तारून नेतात. स्वस्वरूपाकडे घेऊन जाणारे सद्गुरू जीवांचे विश्रांती स्थान असतात. परमार्थ मार्गावरील दिशादर्शक असे हे सद्गुरू असतात. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या फक्त जोड्याच नाही तर त्यांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. एकदा गुलाबराव महाराजांना एकाने प्रश्न विचारला की हिंदुस्थानचे कमीत कमी शब्दात वर्णन करता येईल असं एक वैशिष्ट्य कोणतं? तेव्हा त्यांनी तत्काळ सांगितलं, गुरु शिष्य परंपरा. आपल्याकडे ही परंपरा अनादी काळापासून चालत आली आहे. वैराग्य आणि शुद्ध ज्ञान या साखळीत गुंफलेली ही परंपरा आहे. यामध्ये सद्गुरू आपल्या शिष्याचं भौतिक जगातलं ज्ञान किती हे पारखत नाहीत बरं का, तर त्याला भगवंताच्या भेटीची तळमळ किती आहे हे तपासतात. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही गुरु शिष्यांची जोडी बघा. साधारण वयाचा नरेंद्र अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देत पण मनात भगवंताच्या भेटीची तळमळ घेऊन परमहंसांकडे आला. सुरुवातीच्या काळात आपल्या या गुरूंविषयी अनेक शंका असणारा नरेंद्र पण त्यांच्या सहवासात राहून नरेंद्रमध्ये आमूलाग्र बदल झाला. गुरु सहवासात त्यांना प्रचंड आत्मविश्वास प्राप्त झाला. त्यांच्या हातून विलक्षण असं कार्य घडलं. त्यांनी आपल्या वाणीतून, विचारातून आणि कार्यातून प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या या कार्याचा आवाका बघितला तर कधी काळी निराश झालेला नरेंद्र, जो पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखला जाऊ लागला, तो हाच का यावर आपला अजिबात विश्वास बसत नाही. इतकं त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आलं. सद्गुरू इतका आमूलाग्र बदल आपल्या शिष्यामध्ये घडवून आणतात. आता समर्थ आणि कल्याण स्वामी या गुरु शिष्यांची जोडी बघा. समर्थांनी आपले अनेक शिष्य घडवले, त्यातले एक कल्याण स्वामी. अक्षर कसं असावं याचा कित्ता समर्थांनी कल्याणाकडून गिरवून घेतला. तिथपासून ते आत्मज्ञान प्राप्त करून देण्यापर्यंतचा घडलेला प्रवास कल्याण स्वामींचा आपल्याला बघायला मिळतो. सद्गुरू आपल्या शिष्याला अध्यात्मविद्येतलं गूढ रहस्य उलगडून सांगतात. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे गोंदवलेकर महाराज. बालपणापासनं त्यांना नामसाधनेचं वेड होतं. सुदैवाने घरातलं वातावरण देखील तसंच होतं. त्यामुळे त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले.
त्यांना लहान वयातच सद्गुरू भेटीची तळमळ लागली होती. तुकाबाईंची जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी अत्यंत निष्ठेने त्यांची सेवा केली. या गुरुमाऊलींनी त्यांच्यावर रामनामाचा संस्कार केला आणि त्यांना त्याचाच प्रचार करायला सांगितलं. सद्गुरूंनी ज्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारलं त्यांच्यामध्ये चिकाटी, अभ्यासू वृत्ती, जिज्ञासा, सदाचार, श्रद्धा, मानवसेवा हाच धर्म मानण्याची वृत्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वर भेटीची तळमळ असे अनेक गुण आपल्याला पाहायला मिळतात. सद्गुरू ही दिव्यत्वाची अनुभूती आहे याचा अनुभव हे सत्शिष्य घेतात. शुद्ध विचारांसाठी प्राचीन काळापासून चालत आलेली ही गुरुशिष्य परंपरा आजच्या युगातही तितकीच गरजेची आहे. गुरु म्हणजे फक्त शाळा कॉलेजमधले शिक्षक नाही, तर आयुष्य घडवणारे कोणतेही मार्गदर्शक. आई, वडील, ग्रंथ, चांगले मित्र, आपल्यावर येणारी अनेक संकटं, आपल्याला येणारे चांगले वाईट अनुभव हे सगळेच आपल्यासाठी गुरुचं काम करतात. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त थँक्यू म्हणण्याचा किंवा आभार मानण्याचा दिवस नाही, तर मी तुम्ही जे शिकवलं ते जपतो किंवा जपते, जगतो किंवा जगते, तुम्ही जे विचार दिले ते पसरवते किंवा पसरवतो हे व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुमच्या शिकवणीवरच मी वाटचाल करतोय हे दर्शवण्याचा, आपल्या कृतीतून दर्शवण्याचा हा दिवस आहे. जग बदलतंय, पण माणूस म्हणून घडवणारे गुरु आजही आवश्यक आहेत. गुरुपौर्णिमा ही त्यांच्यासाठी कृतज्ञतेची साक्ष आहे. अशी ही गुरुपौर्णिमा हा एक सण नाही आहे बरं का, तर तो एक कृतज्ञतेचा, अंतर्मनाला स्पर्श करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याप्रती नम्र कृतज्ञता व्यक्त करून हा दिवस साजरा करूया. गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी समर्थांना नमन करून गुरुपौर्णिमा साजरी करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. हा श्लोक म्हणजे केवळ समर्थांची स्तुती नाही, तर यातून सद्गुरूंच्या दिव्यत्वाची अनुभूती आपल्याला मिळते. आपणा सर्वांची गुरुपौर्णिमा प्रेम, कृतज्ञता आणि तेजाने भरलेली हो, हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. सर्व गुरूंना मनपूर्वक वंदन आणि सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन इथेच माझ्या वाणीला विराम देते. लवकरच भेटू एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत उत्तमाचं चिंतन करत राहा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ स्तवन. श्री समर्थ सद्गुरु ये भवसिंधूचे तारू, करवनिया पैलपारू, सोडवावे मज. आज गुरुपौर्णिमा सुदिन, म्हणून विशेष कारण, करावे सद्गुरुरायाचे स्तवन, दृढ धरिले मनी. गुरु म्हणजे थोर, गुरु म्हणजे सार, गुरु हाची पैलपार भवसिंधूचा. या भवसिंधूच्या ऐलीकडे नाना विषयभोग सापडे, परिते होती बापुडे पहिलीकडचा तीर, साधाया लागे नीर क्षीर, नीर टाकोनी क्षीर निवडणे लागे. नीर टाकोनी क्षीर घेणे ही तो विवेकाची लक्षणे, विवेके सकळ जाणे अंतर्बाह्य. एक आहे क्षीरसागर,
जे नारायणाचे घर, विश्वपालकाचा संसार थाटला तेथे. दुसरा तो भवसागर, नाना योनींचे घर, तेथे बापुडा संसार तुझा मांडला. भवसिंधूचा त्रास उठे, तरीच निघोनी जावे वाटे. परी नेमके कोठे, हे तो कळेचिना. नीर म्हणजे भवसागर, क्षीर म्हणजे क्षीरसागर, जेथे जाता भेटे नर नारायणासी. हा तो नीर क्षीर विवेक, करिता जन्माचे सार्थक. अवहेरिता होय अथक, कष्ट जीवासी. या विवेक प्रलयाचे नियोगे, नित्यानित्य उमजो लागे. अनित्य सारो निमागे, संग करी नित्याचा. संग कराया नित्याचा, मिथ्या सोडून सत्याचा. यत्न व्हावा अगत्याचा, मनोभावे करावे साधन. परिते गुरुप्रदत्त असावे जाण. गुरुवचन असे प्रमाण, ब्रह्मवाक्य. ऐशा सद्गुरूंची प्राप्ती, जेणे लाभे भगवद्भक्ती. आणि संसाराची विरक्ती उपजे मनी. सद्गुरु सामर्थ्ये प्रबळ, जो कळीकाळाचा काळ. जेणे केले सकळ चराचर, सकळ विश्वाचा नियंता. हा तो सद्गुरूची तत्वता. या सद्गुरु परता कोणीच नाही. सद्गुरु अमृताची खाणी, सद्गुरु कळीकाळा सिंहाणी. दृढ धरोनी अंतःकरणी, शरण जावे जया. सद्गुरूसी जाता शरण, करिता निशंक आज्ञापालन. तदाकारची होये मन, भक्तजनांचे. ऐसा मुचा सद्गुरु राणा, जयाचा रामदासी बाणा. राम आणि दास जाणा अभेदची. त्रेतायुगी जो हनुमंत, कली माझी झाला संत. वाट दाखवायानंत राघवाची. देह सामर्थ्ये बळवंत, वैराग्य सामर्थ्ये चारित्र्यवंत. आत्मसामर्थ्ये अनंत योगिराणा. सकळ संसार त्यागिला, निश्चयाचा पाषाण केला. डळमळीना साधनाला, ऐसा हा समर्थ. ब्रह्मांड सारिले एकीकडे, ब्रह्म धरिले दुसरीकडे. राम दिसे चहूकडे, ऐसा हा समर्थ. सद्गुरु देवदेवांचा, वर्णिता उणी वेदवाचा. तेथे मज पामराचा, ठाव काय. म्हणूनी क्षमा प्रार्थोनी, आवरतो बापुडी वाणी. दृढमती समर्थचरणी, वसो नित्य. जय जय रघुवीर समर्थ.